हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचा 4th युनिट स्टार्ट करणार आहोत. टायटल असेल कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट न्यू हॉरिझॉन. ओके, सो फर्स्ट लक्षात घ्या की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ ई कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. Okay, so customer relationship management is an upright concept or strategy to solidify relations with customers and at the same time reducing cost and enhancing productivity and profitability in business. Okay, in a easy language, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सिस्टम काय करत असतं, तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सॉफ्टवेअर किंवा सिस्टम हे बिझनेस ऑर्गनायझेशन अँड कस्टमर या दोन्हीमध्ये असलेले रिलेशन हे लॉंग टर्मसाठी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतं, स्ट्रॉंग रिलेशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतं. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सॉफ्टवेअर बिझनेसमध्ये अतिशय महत्त्वाचं काम करत असतं. ते म्हणजे की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे आयडेंटिफाय करत असतं. तर काय आयडेंटिफाय करत असतं, तर व्हॉट इज द कस्टमर्स नीड्स अँड कस्टमर्सच्या नीड्स काय आहेत, कस्टमर्सचे क्वेरीज काय आहेत आपल्या प्रोडक्ट्सबद्दल, कस्टमर्सचे प्रॉब्लेम्स काय आहेत आपल्या प्रोडक्ट्सबद्दल, त्याचबरोबर कस्टमर्सचे नक्की एक्सपेक्टेशन काय आहे आपल्या प्रोडक्ट्सबद्दल, नक्की कस्टमर काय एक्सपेक्ट करतोय आपल्या प्रोडक्ट्सबद्दल. सो हे सर्व गोष्टी ज्या की बिझनेससाठी अतिशय महत्त्वाच्या असतात, इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी महत्त्वाच्या असतात, की कस्टमर्स हा आपला ब्रँड यूज करून तो फुल्ली हॅपी आहे का, म्हणजेच कस्टमर्स हा फुल्ली सॅटिस्फाईड आहेत का, हे आयडेंटिफाय करण्याचं काम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सॉफ्टवेअर करत असतं बिझनेसमध्ये. ओके, सो आजच्या टॉपिकमध्ये आपण 4था युनिट स्टार्ट केला आजच्या लेक्चरमध्ये. सो नाव असेल कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, ई कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट न्यू हॉरिझॉन्स. त्यामध्ये मीनिंग ऑफ ई कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, काय पाहायचं आपल्याला, कोणता पॉईंट, 4थ्या युनिटमधला फर्स्ट पॉईंट आपण आज बघणार आहोत, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ ई कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. सो so let's see which content are included in e-customer relationship management. So in the e-customer relationship management, electronic customer relationship management. Okay, e-customer relationship management means electronic customer relationship management. So electronic customer relationship management is the application of internet-based technologies such as emails, website, chat rooms, forums, and other channels to achieve customer relationship management objectives. Okay, listen carefully. Electronic customer relationship management, ECRM, is the application of internet-based technology such as emails, websites, chat rooms, forums, and other channels to achieve कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह. काय सांगितलं तर ECRM हे एक इंटरनेट बेस्ड असं ॲप्लिकेशन आहे किंवा एक टेक्नॉलॉजी आहे, ती कशाशी रिलेटेड आहे, ईमेल्स असतील, वेबसाईट्स असतील, चॅट रूम्स असतील, फोरम्स असतील, अँड अदर चॅनल्स जे असतील, जे की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी आपल्याला हेल्पफुल असतात. Okay, so it is a well-structured and coordinated process of customer relationship management that automates the process in marketing, sales, and customer services. ECRM ही एक वेल स्ट्रक्चर्ड प्रोसेस आहे की ज्यामध्ये ॲटोमॅटिकली जी काही मार्केटिंगची प्रोसेस होत असते किंवा कस्टमर्सला
सर्व्हिसेस प्रोडक्ट सेल करण्याची प्रोसेस असते ती ऑटोमॅटिकली काय होत असते, ती जी प्रोसेस असते कस्टमर्सना सर्व्हिसेस प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करण्याची प्रोसेस जी असते त्याच्या स्टेजेस ज्या असतात त्या ऑटोमॅटिकली काय होतात रेकॉर्ड केल्या जातात. आणि याच पद्धतीनं वर्कफोर्स सेल्स वर्कफोर्स ऑटोमेशन यामध्ये सुद्धा आपण पाहिले की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये ज्या काही सर्व्हिस दिल्या जातात त्यामध्ये कोणती सर्व्हिस येते, तर त्यामध्ये सर्व्हिस येते कस्टमरला दिली जाणारी सेल्स वर्कफोर्स मॅनेजमेंट. यामध्ये त्यालाच आपण सेल्स ऑटोमेशन असं म्हणू शकतो. त्यामध्ये काय होतं, जी काही कस्टमर्सना आपण सर्व्हिसेस प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करत असतो त्याची जी काही प्रोसेस असते त्याच्या ज्या प्रोसेसच्या स्टेजेस असतात त्या ऑटोमॅटिकली रेकॉर्ड केल्या जातात. आणि ECRM मध्ये सुद्धा तुम्हाला तसंच सांगितलं की हा एक वेल स्ट्रक्चर्ड प्रोसेस असते की त्यामध्ये मार्केटिंगची प्रोसेस मीन्स कस्टमर्सला आपण सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स कशा पद्धतीने सेल्स करतो ते ऑटोमॅटिकली काय होत असतं, रेकॉर्ड होत असतं. ओके, then an effective ECRM increase the efficiency of the process. Effective CRM An effective ECRM increase the efficiency of the process as well as improves the interaction with customers and enables business to customize products and services that meet the customer's individual's needs. Okay, so काय सांगितलंय, an effective ECRM increase the efficiency of the process as well as ECRM मध्ये जी काही सर्व्हिसेस असतील किंवा प्रोडक्ट्स असतील कस्टमर्सला प्रोव्हाइड करण्याची जी प्रोसेस असते ती इफेक्टिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तिची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कस्टमर्सना इंटरॅक्ट करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअली कस्टमर्सना भेटून त्यांच्या इंडिव्हिज्युअली नीड्स काय आहेत ह्या जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आपल्या कस्टमर्सच्या इंडिव्हिज्युअली नीड्स काय आहेत त्या आपल्याला समजतं, त्याचबरोबर त्यांच्या ज्या एक्सपेक्टेशन आहेत आपल्या प्रोडक्ट्सकडून त्या आपल्याला समजतात, त्यावेळेला आपण आपल्या प्रोडक्ट्समध्ये चेंजेस करून आपल्या सर्व्हिसेसमध्ये चेंजेस करून आपण त्या आपले कस्टमर्स सॅटिस्फाईड करू शकतो. अँड कस्टमर्स हा फुल्ली सॅटिस्फाईड होणं इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन. ओके, then electronic customers relationship management provides as avenue for interaction between a business, its customers and its employee through web-based technologies. Okay, web-based technologies. The process combines softwares, hardware, process and management. काय सांगितलंय, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोव्हाइड an avenue for interaction between a business, its customers and its employee through web-based technologies. Okay, the process combines software, hardware, processes, and management's commitments graded toward supporting enterprise-wide customer relationship management strategies. काय सांगितलं, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशन ECRM हे काय करत असतं, प्रोव्हाइड करत असतं अँड ॲव्हेन्यू फॉर इंटरॅक्शन बिटवीन कस्टमर्स अँड बिटवीन बिझनेस इट्स कस्टमर्स अँड एम्प्लॉई थ्रू वेब बेस्ड टेक्नॉलॉजी. बघा, ECRM काय करत असतं तर इंटरॅक्शन हे प्रोव्हाइड करत असतं, ॲव्हेन्यू फॉर इंटरॅक्शन प्रोव्हाइड केलं जात असतं बिटवीन बिझनेसमध्ये आपल्या कस्टमर्स आणि एम्प्लॉई जे असतील थ्रू वेब बेस्ड टेक्नॉलॉजी. ओके, कस्टमर्स अँड एम्प्लॉईमध्ये इंटरॅक्शन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, त्यांचं रिलेशन चांगल्या पद्धतीचं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कशा थ्रू तर वेब बेस्ड टेक्नॉलॉजीज. आता आपण एक पॉइंट बघितला दुसऱ्या टॉपिकमध्ये, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस. तो त्या पॉइंटमध्ये आपण असं सांगितलंय की काय सांगितलंय
तर वेब बेस्ड टेक्नॉलॉजी किंवा वेब बेस्ड सर्व्हिसेस ज्या असतात त्या एका पोर्टल किंवा वेब 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 थ्रू दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस असतात. म्हणजेच की काही कंपन्या असतात ज्या की नामांकित कंपन्या असतील, मोठ्या कंपन्या असतील, त्यांचे नंबर्स ऑफ कस्टमर्स असतात. ओके, सो इच अँड एव्हरी कस्टमर्सला इंडिव्हिज्युअली त्या कॉल करून विचारू शकत नाहीत की तुम्ही आमचं प्रोडक्ट्स यूज करता, नक्की तुम्हाला ते प्रोडक्ट्स आवडले का, म्हणजे तुम्ही त्या प्रोडक्टशी सॅटिस्फाईड आहात का, किंवा त्या प्रोडक्ट्सबद्दल तुम्हाला काही क्वेरी आहे का, काही प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा त्या प्रोडक्ट्सबद्दल तुमचे काही सजेशन्स आहेत का. ओके, मोठ्या कंपन्या इच अँड एव्हरी कस्टमर्सला ते कॉल्स करून विचारत नाहीत किंवा पर्सनली त्यांना कॉल करून विचारलं जात नाही की तुम्हाला तुमचे काही सजेशन आहेत का, तुमच्या क्वेरी आहेत का, प्रॉब्लेम्स आहेत का त्या आपल्या प्रोडक्ट्सबद्दल, किंवा आपलं ब्रँड यूज करून, आपल्या प्रोडक्ट्स यूज करून तुम्ही हॅपी आहात का, सॅटिस्फाईड आहात का, पर्सनली तर विचारू शकत नाही कारण नंबर्स ऑफ कस्टमर्स असतात. ओके, सो काय केलं जातं, त्यांच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी वेगवेगळे वेब टेक्नॉलॉजी यूज केली जाते. वेब टेक्नॉलॉजी यूज केली जाते म्हणजेच काय यूज केलं जातं, तर ईमेल्स असतील, ईमेल्स थ्रू कस्टमर्स हे एम्प्लॉईंशी कम्युनिकेट करत असतात. ईमेल्स थ्रू असेल, वेब चॅट असेल, त्यानंतर इंस्टाग्राम पेजेस असतील, फेसबुक पेजेस असतील, ट्विटर असेल, इन शॉर्ट सोशल मीडिया थ्रू कस्टमर्स अँड एम्प्लॉई कम्युनिकेट करत असतात. ओके, म्हणजे कस्टमर्सला जर काही सजेशन असतील तर कस्टमर्स हे सजेशन देत असतात, किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर प्रॉब्लेम्स ते तिथं एक्सप्लेन करत असतात. आणि इच अँड एव्हरी कस्टमर्सला, काही कंपन्या अशा आहेत की प्रत्येक कस्टमर्सला मॅसेज थ्रू, रिकमेंड थ्रू त्यांना रिप्लाय दिला जात असतो. ओके, त्यांचे सजेशन काय आहेत ते जाणून घेतले जात असतात. त्याचबरोबर त्यांच्या नीड्स काय आहेत, त्यांचे एक्सपेक्टेशन काय आहेत हे जाणून घेऊन, ते अंडरस्टँड समजून घेऊन त्यांना प्रत्येक कस्टमर्सला मॅसेज थ्रू रिप्लाय दिला जात असतो, जेणेकरून की जे आपले कस्टमर्स आहेत ते कस्टमर्स आपल्याशी लॉयल राहणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, देन द प्रोसेस ऑफ बिझनेस इट्स कस्टमर्स and its employee through web-based technologies. The process combines software, hardware, process management, commitment, graded towards supporting enterprise-wide CRM business strategies. ओके, वेब बेस्ड टेक्नॉलॉजीजमध्ये जे काही सॉफ्टवेअर्स असतील, हार्डवेअर असतील, प्रोसेस अँड मॅनेजमेंट्स कमिटमेंट असतील, या CRM बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात, CRM बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात यूज केलं जातं. ओके, देन इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. इलेक्ट्रॉनिक customer relationship management is motivated by easy internet access through various platforms and devices such as laptops, mobile device, desktop PCs, and TV sets. Okay, so it is not a software, however, but rather the utilization of web-based technologies to internet understand and ensure customers satisfaction. बघा काय सांगितलंय, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज मोटिवेट बाय इझी इंटरनेट ॲक्सेस. ओके, ECRM काय करत असतं, इझी इंटरनेट ॲक्सेस यूज करण्यासाठी मोटिवेट करत असतं. त्याचबरोबर वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म डिव्हायसेस असतील, आता कोणते कोणते प्लॅटफॉर्म डिव्हायसेस आहेत तुम्हाला माहितीच असेल. ओके, आपले स्मार्टफोन्स असतील, लॅपटॉप्स असतील, PC असेल, TV सेट्स असेल, या थ्रू काय केलं जातं, इंटरनेट ॲक्सेस आपण जास्तीत जास्त प्रमाणात यूज केलं जात असतं. ओके, सो देन इट इज नॉट अ सॉफ्टवेअर. ECRM हा एक सॉफ्टवेअर नसून, हा ECRM it is not a software, however, but rather than utilization of web-based technologies to internet. ECRM हा नुसता सॉफ्टवेअर नाही तर वेब बेस्ड टेक्नॉलॉजीमध्ये त्याचं युटिलायझेशन हे प्रॉपर केलं जातं इंटरनेट थ्रू त्याचं प्रॉपर युटिलायझेशन तिथं केलं जात असतं. ओके, ECRM हा एक सॉफ्टवेअर नसून त्याचं वेब बेस्ड टेक्नॉलॉजीजमध्ये प्रॉपर युटिलायझेशन केलं जातं इंटरनेट थ्रू. अँड कस्टमर सॅटिस्फॅक्शन किती प्रमाणात आहे ते शुअर आहे का
हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. आता वेब बेस्ड टेक्नॉलॉजी तर मी तुम्हाला अगोदर सांगितले. वेब बेस्ड टेक्नॉलॉजीमध्ये काय काय येतं, सॉफ्टवेअर असतील, हार्डवेअर असतील, प्रोसेसेस असतील, मॅनेजमेंट कमिटमेंट असेल, देन त्याच्याबरोबर वेब बेस्ड टेक्नॉलॉजीमध्ये कस्टमर्स हे वेगवेगळ्या सोशल मीडिया थ्रू काय करत असतात, एम्प्लॉई बरोबर कंपनीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजेच पर्सनली कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या असतील त्या सुद्धा पर्सनली रिलेशन कस्टमर्सची मेंटेन करण्यासाठी, रिलेशन हे स्ट्रॉंग ठेवण्यासाठी काय करत असतात, इच अँड एव्हरी कस्टमर्सना पर्सनली कमेंट्स थ्रू त्यांचे जे सजेशन असतील, त्यांच्या क्वेरीज असतील, प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतात. ओके, देन an effective ECRM okay, then an effective ECRM system tracks a customer's history through multiple channels in a real time, creates and maintains an analytical database, okay, and optimize a customer's relation in the three aspects of attraction first, second is expansion, and third is maintenance. काय सांगितलंय पहिल्यांदा तर लक्षात घ्या, मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलंय की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्ये काय केलं जात असतं, तर आपले जे काही कस्टमर्स असतील, मग ते कोणते कोणते कस्टमर्स येणार, आपल्या आत्ताचे प्रेझेंटमध्ये जे कस्टमर्स आहेत ते, आणि पास्टमध्ये जे कस्टमर्स होते आपल्या कंपनीचे ते, त्याचबरोबर आत्ता आपले जे पोटेन्शियल कस्टमर्स जे असतील, जे की होणारे कस्टमर्स आहेत इन अ फ्युचरमध्ये, ते तिन्ही या कस्टमर्सचा डाटा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या सॉफ्टवेअरमध्ये किंवा सिस्टममध्ये स्टोअर केलेला असतो. ओके, देन इफेक्टिव्ह ECRM सिस्टम ट्रॅक करत असतं कस्टमर्सची हिस्ट्री थ्रू मल्टिपल चॅनल इन अ रिअल टाईममध्ये. ओके, ज्या वेळेला एखादा कस्टमर हा कॉल सेंटरमध्ये किंवा कस्टमर केअर्सला एखाद्या सजेशनसाठी किंवा प्रॉब्लेम्स क्वेरीसाठी ज्या वेळेला कॉल करत असतो, त्यावेळेला सरळ PCच्या डेस्कटॉपवर किंवा स्मार्टफोनवरती आपल्याला किंवा त्या कस्टमर केअर डिपार्टमेंटमधल्या एम्प्लॉईंना दिसत असतं की कोणत्या कस्टमर्सनी कुठून कॉल केलेला आहे. ओके, त्याचबरोबर कस्टमरचा पूर्ण डाटा त्या डेस्कटॉपवरती शो होत असतो. म्हणजेच काय, ECRM सिस्टम काय करत असतं, तर कस्टमर्सची हिस्ट्री जी असते ती ट्रॅक करत असतं. कस्टमर्सला सोशल मीडिया थ्रू सुद्धा ट्रॅक केलं जात असतं. ओके, इन अ रिअल टाइम मध्ये. क्रिएट अँड मेंटेनन्स अँड अनालिटिकल डाटाबेस. बघा, जो काही कस्टमर्सचा डाटा असणार आहे तो अनालिटिकल क्रिएट केला जातो. अँड ऑप्टिमाइज अ कस्टमर रिलेशनशिप. देअर आर 3 ॲस्पेक्ट. बघा, कस्टमर बरोबर असणारं रिलेशन हे कशा पद्धतीनं ECRM मध्ये ट्रॅक केलं जातं, तर देअर आर 3 ॲस्पेक्ट्स ऑफ अट्रॅक्शन. कस्टमर्स हे आपल्या कंपनीकडे, आपल्या प्रोडक्ट्सकडे, आपल्या सर्व्हिसेसकडे किती प्रमाणात अट्रॅक्ट आहेत. देन कस्टमर्स हे किती प्रमाणात आपल्या कंपनीचे किती प्रमाणात कस्टमर्स एक्सपान्शन झालेलं आहे. ओके, आणि आपण किती कस्टमर्स आहेत ते आपण मेंटेन केलेले आहेत. मेंटेन करणं म्हणजे की किती प्रमाणात कस्टमर्स आपले असे आहेत की ते लॉयल कस्टमर्स आहेत. जे लॉयल कस्टमर्स असतात ते कस्टमर्स कंपनीनं मेंटेन केलेले असतात. म्हणजेच त्या कस्टमरना स्पेशल सर्व्हिसेस सुद्धा प्रोव्हाइड केल्या जात असतात. काही कंपन्या तर अशा आहेत की कस्टमर्सना ज्या ठिकाणी हवंय त्या ठिकाणी त्यांना स्पेशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात, की जेणेकरून त्या कस्टमर्स बरोबर आपल्या कंपनीचं रिलेशन हे स्ट्रॉंग अँड लॉंग टर्मसाठी मेंटेन राहावं. आपलं रिलेशन आणि कस्टमर्सचं रिलेशन हे स्ट्रॉंग असावं. ओके, जेणेकरून जर कस्टमर्सचं आणि कंपनीचं रिलेशन जर स्ट्रॉंग असेल लॉयल कस्टमर्स बरोबर, त्यावेळेला जे काही लॉयल कस्टमर्स असतात ते इन अ फ्युचरमध्ये आपल्या कंपनीला जास्तीत जास्त प्रॉफिट हा इन्क्रीज करून देत असतात. ओके, त्यासाठी कस्टमर्स बरोबर असणारं रिलेशन हे स्ट्रॉंग असणं आणि ते रिलेशन इन अ फ्युचरमध्ये स्ट्रॉंगच मेंटेन राहिलं पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या कंपन्या
स्पेशल सर्व्हिसेस हे कस्टमर्सना प्रोव्हाइड करत असतात. मग स्पेशल सर्व्हिसेस कोणत्या कस्टमर्सना प्रोव्हाइड केल्या जातात? जे काही लॉयल कस्टमर्स असतील, लॉयल म्हणजे आपल्या कंपनीशी एकनिष्ठ असणारे कस्टमर्स असतील, त्या कस्टमर्सना काय केलं जातं तर स्पेशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. ज्या ठिकाणी कस्टमर्स म्हणेल त्या ठिकाणी त्यांना स्पेशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात असतात. ओके. आणि एक लक्षात घ्या की लॉयल कस्टमर्स असे असतात की आपल्या कंपनीचे जे लॉयल कस्टमर्स आहेत ते कस्टमर्स मेंटेन केले जातात. कारण की लॉयल कस्टमर्स आपण आपल्या प्रोडक्टची प्राइस कितीही वाढवली किंवा कमी केली तरी लॉयल कस्टमर्स हे कस्टमर्स असतात की ते काय करतात की आपल्या प्रोडक्टची प्राइस कितीही प्रमाणात इन्क्रीज केलेली असेल तरी ते आपला प्रोडक्ट सोडून दुसऱ्या प्रोडक्ट्सकडे जात नाहीत. म्हणजेच आपली वस्तू सोडून दुसऱ्या वस्तूकडे ते जात नाहीत. आपल्या एका वस्तूवरती ते टिकून राहतात. अशा पद्धतीचे लॉयल कस्टमर्स असतात कंपनीचे, जे की काही कारण झालं तरी ते ब्रँड स्विचिंग करत नाहीत, प्रॉडक्ट स्विचिंग करत नाहीत. म्हणून असे लॉयल कस्टमर्स कंपन्या ह्या मेंटेन करत असतात. ओके. देन a typical ECRM strategy involves collecting customer information, transaction history and product information, click streams and connects information. It then analyzes the customer's characteristics to give a transactional analysis consisting of the customer's profile and transactional history, and an activity analysis consisting of exploratory activities showing the customer's navigations, shopping carts, shopping pattern and more. ओके, लिसन केअरफुली. काय सांगितलं आता यामध्ये? A typical ECRM strategy involve collecting customer information, transaction history and product information. ओके, काय सांगितलंय? टिपिकल ECRM मध्ये किंवा CRM स्ट्रॅटेजी मध्ये काय इन्व्हॉल्व केलं जातं तर कस्टमर्सचा डाटा स्टोअर केला जातो. मी अगोदर सांगितलंय. त्यामध्ये कलेक्ट केलं जातं, कस्टमर्स इन्फॉर्मेशन ही कलेक्ट केली जाते. ओके. त्याचबरोबर कस्टमर्सचे जे काही ट्रान्झॅक्शन झालेले असतील, इन अ पास्ट असतील, इन अ प्रेझेंट असतील, जे काही कस्टमर्सचे ट्रान्झॅक्शन असतील झालेले, त्या ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री, त्याचबरोबर कोणत्या प्रॉडक्टचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, त्या प्रॉडक्टची प्राइस किती आहे, त्या प्रॉडक्टचे डिटेल्स काय आहेत, या सर्व इन्फॉर्मेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये इन्व्हॉल्व केल्या जात असतात ECRM मध्ये. ओके. देन ECRM मध्ये काय केलं जातं? इन अ शॉर्ट मध्ये बघा, कस्टमरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, त्याचबरोबर इन्व्हॉल्व केली जात असते. त्याचबरोबर कस्टमर्सने कोणत्या प्रकारचं प्रॉडक्ट घेतलंय, कधी घेतलंय, जर पास्ट मध्ये घेतलेलं असेल किंवा आता प्रेझेंट मध्ये घेतलेलं असेल तर त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन ही इथं इन्व्हॉल्व केली जात असते. ओके. देन क्लिक स्ट्रीम अँड कंटेंट इन्फॉर्मेशन. बघा, क्लिक स्ट्रीम अँड कंटेंट इन्फॉर्मेशन, कोणतं प्रोडक्ट्स घेतलंय, कोणत्या पद्धतीचं घेतलंय याची सुद्धा इन्फॉर्मेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये रेकॉर्डेड असते, स्टोअर असते. ओके, कलेक्ट केलेली असते. इट देन अनालाइज द कस्टमर्स कॅरेक्टरिस्टिक्स टू गिव्ह अ ट्रान्झॅक्शनल अनालायसिस. काय सांगितलं? इट देन अनालाइज द कस्टमर कॅरेक्टरिस्टिक्स to give a transactional analysis consisting of the customer profile. ओके, कस्टमर्सच्या प्रोफाईल ह्या अनालाइज केल्या जात असतात. त्याचबरोबर जे काही कस्टमर्स ट्रान्झॅक्शन करतं त्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बरोबर ट्रान्झॅक्शन अनालिसिस सुद्धा इथं केलं जात असतं कस्टमर्सच्या कॅरेक्टर्स वाईज. ओके. अँड an activity analysis consisting of exploratory activities showing the customers navigation. बघा, कस्टमर्सच्या ज्या एक्सप्लोरेटरी ऍक्टिव्हिटीज असतील, ओके, इन बिझनेसमध्ये प्रॉडक्ट्स परचेस करत असताना वगैरे ज्या काही त्याच्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या सुद्धा रेकॉर्ड केल्या जात असतात. म्हणजेच इन शॉर्ट, आपण जर एखाद्या मोठ्या कंपनीचं प्रॉडक्ट जर परचेस केलं तर आपले पूर्ण डिटेल्स ही
त्या कस्टमरकडे, त्या कंपनीकडे असते. म्हणजे इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन, ज्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये CRM स्ट्रॅटेजी यूज केली जाते, आता सध्या मोस्टली CRM स्ट्रॅटेजी सर्व बिझनेसमध्ये यूज केली जाते. मोस्टली ऑनलाईन शॉपिंग ॲपमध्ये ही स्ट्रॅटेजी जास्तीत जास्त प्रमाणात यूज केली जात असते. ओके, त्यामध्ये आपले जे कस्टमर्स आहेत त्याचा टोटल डिटेल्समध्ये डाटा हा त्यांनी सेव्ह केलेला असतो, स्टोअर केलेला असतो. ओके, त्याचबरोबर कस्टमर्स कोणत्या पद्धतीने शॉपिंग करतात किंवा शॉपिंग कार्ड कोणते असतील कस्टमर्सचे, याचाही डाटा त्यांच्याकडे टोटली सेव्ह असतो. म्हणजे ECRM हे टोटली ॲडव्हान्स आहे असं आपण म्हणलं तरी चालेल. कारण जितकी इन्फॉर्मेशन आपल्याकडे नसती तितकी इन्फॉर्मेशन कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये आपली असते असं आपण म्हटलं नाही तर काही रॉंग ठरणार नाही. ओके, सो business that strategy and implement an ECRM solution are able to align their process around technology to effectively deliver seamless high quality customer experience across all channels. ओके, काय सांगितलंय, बिझनेसमध्ये जर आपण ECRM स्ट्रॅटेजीज ह्या इम्प्लिमेंट करत असू तर आपल्या जे कस्टमर्स असणार आहेत त्या कस्टमरचा एक्सपिरियन्स जो असणार आहे तो हाय क्वालिटी असणार आहे. त्याचबरोबर आपण जे प्रॉडक्ट्स कस्टमरला प्रोव्हाइड करणार आहोत, ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहोत, कस्टमर्सला डिलिव्हर करणार आहोत, त्या इफेक्टिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्या क्वालिटेटिव्ह सुद्धा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला एखादं क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट्स हे कस्टमर्सला मिळत असतं त्यावेळेला कस्टमर्स प्राईसचा विचार न करता ते प्रोडक्ट्स परचेस करत असतो. ज्या वेळेला त्या प्रोडक्ट्सचा यूज केला जातो त्यावेळेला कस्टमर्सचा रिप्लाय जो असणार आहे कंपनीसाठी किंवा प्रोडक्ट्सबद्दल तो रिप्लाय हा पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. एखाद्या प्रोडक्ट्सबद्दल जर विचारलं, रिव्ह्यू जर घेतला आपण एखाद्या प्रोडक्ट्सबद्दल कस्टमर्सकडून सर्वे जर झाला तर त्यामध्ये कस्टमर्सचा जो रिस्पॉन्स असणार आहे आपल्या प्रोडक्ट्सबद्दल तो रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला कस्टमर्स पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा देत असतो त्यावेळेला आपला बिझनेस नक्कीच सक्सेस होणार असतो. ओके, सो त्यासाठी ECRM स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करत असताना जे काही आपण प्रॉडक्ट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहोत ते क्वालिटेटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून कस्टमर्सचा आपल्या कंपनीशी, आपल्या ब्रँडशी, आपल्या प्रॉडक्टशी जो एक्सपिरियन्स येणार आहे त्यांना तो हाय क्वालिटी एक्सपिरियन्स असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, then customers have the proper to help themselves through online personalized services that are made available on demand. The internet provides a simple and ideal medium where customers can get information from website, buy product and find answers using FAQ section, forum or chat room. ओके, काय सांगितलं यामध्ये, so customer have the power to help themselves through online personalization services made available on demand. कस्टमर्सना पॉवर असते की ऑनलाईन पर्सनल सर्व्हिसेस ज्या असतील त्या अवेलेबल असतील तर आपण तिथं डिमांड करू शकतो. तेवढा तरी पॉवर आपल्याकडे असते, कस्टमर्सकडे असते. द इंटरनेट प्रोव्हाइड अ सिम्पल अँड आयडियल मीडियम वेअर कस्टमर्स गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम वेबसाईट. बघा, इंटरनेट थ्रू म्हणजेच काय आलं, डबल इथं वेब टेक्नॉलॉजी आली, वेब बेस्ड टेक्नॉलॉजी आली. ओके, सो वेब बेस्ड टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करत असतो,
जे काही प्रोडक्ट्स किंवा कंपनीची वेबसाईट असो त्या वेबसाईटवरती प्रोडक्ट्स इन्फॉर्मेशन आपण सर्च करत असतो. ओके, आणि त्या प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन आपण त्या वेबसाईटवरून आयडियल मीडियम वेअर कस्टमर्स कॅन गेट इन्फॉर्मेशन आपण काय करत असतो, कलेक्ट करत असतो तिथं. ओके, आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेशन ज्या वेळेला कलेक्ट केली जात असते, इन्फॉर्मेशन ज्या वेळेला कलेक्ट केली जात असते त्यावेळेला आपण कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत जे की आपण परचेस केलेले आहेत आपण तिथं पाहत असतो, किंवा कोणते प्रोडक्ट्स त्या कंपनीचे असे आहेत जे की जास्तीत जास्त प्रमाणात परचेस केले गेलेले आहेत. त्याचबरोबर कोणते कंपनीचे प्रोडक्ट्स असे आहेत की ते जास्त डिमांडमध्ये आहेत. ओके, आणि कस्टमर्सचे वेगवेगळे रिव्ह्यूज आपल्याला तिथं पाहायला मिळतात, ज्या की रिव्ह्यू थ्रू आपण बघू शकतो की कस्टमर्स कोणत्या प्रकारच्या प्रोडक्ट्सना जास्तीत जास्त लाईक करतात. ओके, then the internet provide a simple and ideal medium where customers can get information from the website. आता काय सांगितलं मी तुम्हाला की वेबसाईट थ्रू कस्टमर्स काय करत असतात, इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करत असतात. ओके, so buy products and find answers using FAQ section, forum or chat room. Buy products and find answers using काय केलं जात असतं, कस्टमर्स कंपनीची जी वेबसाईट असेल त्या वेबसाईटवरती काय करत असतं की जे काही प्रोडक्टच्या क्वेरीज असतील त्या क्वेरी त्यांना विचारत असतो, प्रॉब्लेम्स त्यांना सांगत असतं, सजेशन असले तर तेही त्यांना सांगत असतं. ओके, त्याचबरोबर त्यांच्या नीड काय आहेत, त्यांचे एक्सपेक्टेशन काय आहेत फ्रॉम आवर प्रोडक्ट. ओके, त्या कंपनीच्या प्रोडक्ट्सकडून ते त्यांना एक्सप्लेन करत असतं. त्याचबरोबर त्या वेबसाईट थ्रू कस्टमर्सना आन्सर सुद्धा फाइंड आउट केले जातात. ओके, आन्सर सुद्धा तिथं फाइंड आउट केले जातात. मग त्यामध्ये चॅट रूम्स असेल, FAQ सेक्शन असेल, फोरम्स असतील, याद्वारे काय केलं जातं, इन शॉर्ट याला सुद्धा आपण काय म्हणू, वेब बेस्ड टेक्नॉलॉजीज. ओके, या थ्रू काय केलं जातं, कस्टमर्सना आन्सर दिले जात असतात. त्याचबरोबर कस्टमरचे सजेशन काय ते विचारून घेतलं जात असतं. ओके, okay, so this is a meaning of ECRM. ECRM चं meaning मोस्टली ECRM मध्ये कोणता कंटेंट जास्त घेतला गेलाय, तर ECRM मध्ये वेब बेस्ड सर्व्हिसेस जास्तीत जास्त घेतल्या गेल्यात. ओके, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट पेक्षा. इन शॉर्ट मध्ये कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि ECRM 100% मध्ये 80% दोन्ही सेम आहे, 20%चा फक्त चेंजेस आहे. फक्त ECRM मध्ये इलेक्ट्रॉनिक CRM हे जास्तीत जास्त प्रमाणात यूज केले जाते. ओके, समजलं मीनिंग काय आहे ECRM चे हे तुम्हाला इथं समजलं असेल. ओके, त्यानंतर बघा फीचर्स सांगितलेत ECRM चे फीचर्स. ओके, ECRM software system may contain a selection of the following features. So there are 5 features are included in electronic customer relationship management CRM. Sorry. So first number feature is customer management, second is knowledge management, third is account management, 4 is case management, and 5 is reporting and analyzing. So there are 6 number features and 6 is back end integration. Okay, so number first, let's see number first ECRM software features. So title is customer management. In the customer management, customer relationship management software, customer relationship management software systems provides access to all customers information including
inquiry status and correspondence. Okay, listen carefully. Totally, e-customer relationship management software system provide access to all customers information including inquiry status and correspondence. e-customer relationship management software system हे प्रोव्हाइड करत असतं कस्टमर्स मॅनेजमेंटला की कस्टमर्सची जी काही इन्फॉर्मेशन असेल कस्टमरचा इन्क्वायरी करा, कस्टमरच्या स्टेटसची ती काय करा, कलेक्ट करा. म्हणजे कस्टमर्स सध्याची कस्टमरची स्टेटस काय आहे, कस्टमरची इन्फॉर्मेशन काय आहे ती कलेक्ट केली जात असते. इन शॉर्ट मध्ये CRM मध्ये काय केलं जात असतं तर कस्टमरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जात असते. ओके, सो कस्टमर मॅनेजमेंट मध्ये काय येणार तर कस्टमर्स ECRM सिस्टम काय करत असतं, ऍक्सेस करत असतं कस्टमर्स इन्फॉर्मेशन, कस्टमर्सची इन्क्वायरी, कस्टमरचे स्टेटस हे काय केले जात असतात, इन्व्हॉल्व केले जात असतात, इन्क्लूड केले जात असतात. ओके, देन सेकंड नंबर फीचर इज knowledge management. Second number feature is knowledge management. Okay, in the knowledge management, e-customer relationship management software system centralized knowledge base the handles and shares customers information. काय केलं जात असतं नॉलेज मॅनेजमेंट मध्ये, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सिस्टम हे नॉलेजला सेंट्रलाइज करत असतं. म्हणजेच नॉलेज हे सेंटर पॉइंट वरती ठेवलेलं असतं ECRM मध्ये. ओके, जे काही कस्टमरची इन्फॉर्मेशन असेल ते हँडल करण्याचं काम नॉलेज मॅनेजमेंट करत असतं. देन थर्ड इज अकाउंट मॅनेजमेंट. लिसन केअरफुली. थर्ड इज अकाउंट मॅनेजमेंट. So, electronic customer relationship management software system access to customer information and history, allowing sales team and customer services team to function efficiently. Okay, listen carefully. So, third number feature is account management. In account management, electronic customer relationship management software system access to customer information and history. ओके, कस्टमरची इन्फॉर्मेशन जी असेल, हिस्ट्री जी असेल ती कस्टमर रिलेशनशिप सॉफ्टवेअरमध्ये ॲक्सेस केली जात असते. त्याचबरोबर सेल टीम जी असेल, सेल टीम जी असेल जी की कस्टमर्सला सर्व्हिसेस, कस्टमर्सला प्रोडक्ट्स हे प्रोव्हाइड करत असते, ती इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली त्यांना कस्टमर्सना सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स हे प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांना अलाव केलं जात असतं. ओके, कशामध्ये, अकाउंट मॅनेजमेंटमध्ये. ओके, देन नेक्स्ट बघा, नेक्स्ट मध्ये थर्ड फीचर झालं. आता नंबर फोर मध्ये काय सांगितलंय सर, नंबर 4 टायटल इज केस मॅनेजमेंट. ओके, listen carefully. Title is case management. In the case management, electronic customer relationship management software system captures inquiries, escalates priority case and notifies management of oversolved issue. केस मॅनेजमेंटमध्ये काय केलं जात असतं तर ECRM या सॉफ्टवेअरमध्ये केस मॅनेजमेंट फीचरमध्ये काय केलं जात असतं तर कस्टमर्सचे जे काही क्वेरीज असतील, प्रोडक्ट्सबद्दल प्रॉब्लेम्स असतील, सजेशन्स असतील, एक्सपेक्टेशन्स असतील, नीड्स असतील, त्या आयडेंटिफाय करून त्या काय केल्या जात असतात, कॅप्चर करून त्यांचे जे काही इश्यू असतील ते रिसॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केस मॅनेजमेंटमध्ये कस्टमर रिलेशनशिप सिस्टम हे करत असतं. ओके, सो नंबर 5 feature is title is back end integration. Title is back end integration. So ECRM, electronic customer relationship management software system, blends with other systems such as billing, inventory and logistics through relevant customer contact points such as website and call center. बघा, बॅक एंड इंटिग्रेशन ह्या फीचर्समध्ये
इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट ऑर ECRM सॉफ्टवेअर सिस्टम काय करत असतं, जे काही प्रोडक्ट सेल होणार आहेत, ओके, त्यांचं बिलिंग यामध्ये केलं जात असतं, किंवा ज्या काही इन्व्हेंटरी आपल्या शिल्लक राहणार आहेत त्याचं बिलिंग, किंवा लॉजिस्टिक्स, ओके, जो काही इन्व्हेंटरी असेल त्याचबरोबर इन्व्हेंटरी किती शिल्लक राहणार आहे, त्याचबरोबर लॉजिस्टिक सॉरी, ज्या काही प्रमाणात प्रोडक्ट्स हे प्रोव्हाइड केले जाणार आहेत, किंवा किती प्रमाणात प्रोडक्ट्स आहेत जे की स्टोअर केले गेलेत, ओके, वेबसाईट थ्रू, किंवा वेबसाईट थ्रू त्याचं काय केलं जात असतं, रेकॉर्ड ठेवलं जात असतं. त्याचबरोबर कॉल सेंटरमध्ये किती प्रमाणात बिलिंगसाठी, इन्व्हेंटरीसाठी, लॉजिस्टिक्ससाठी किती प्रमाणात कस्टमर्स आहेत, किंवा छोटे मोठे बिझनेसमन असतील ते कॉल करतात, त्याचं रेकॉर्ड इथं सिस्टममध्ये रेकॉर्ड हे मेंटेन केलं जात असतं. ओके, ते कॉन्टॅक्ट्स काय, कस्टमर कॉन्टॅक्ट काय केलं जातं, पॉइंट आउट केले जात असतात. देन number 6 feature is title is reporting and analysis. 6 number feature is title is reporting and analysis. Okay, electronic customer relationship management software system does report generation on customer behavior and business criteria. Listen carefully. Electronic customer relationship management software systems Electronic customer relationship management software system does report generation on customer behavior and business criteria. काय केलं जात असतं, तर 6वं फीचर आहे रिपोर्टिंग अँड ॲनालिसिस इन द इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर सिस्टम डज रिपोर्ट जनरेशन ऑन कस्टमर बिहेवियर अँड बिझनेस क्रायटेरिया. काय करतात तर ECRM सॉफ्टवेअर सिस्टम हे रिपोर्ट करत असतं सध्याच्या जनरेशनला की कशा पद्धतीनं कस्टमरचं बिहेवियर असलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं बिझनेसचा क्रायटेरिया हा असला पाहिजे, याच्यावरती काय केलं जात असतं, त्यांना रिपोर्टिंग केलं जात असतं. ओके, सो या पद्धतीनं देअर आर 6 नंबर्स ऑफ फीचर्स आर इन्क्लुडेड इन customer relationship management means electronic customer relationship management. Okay, so in this lecture आपण काय काय पाहिले, यार सी युनिट नंबर 4 फर्स्ट पॉइंट meaning of ECRM, meaning of electronic customer relationship management, and features of ECRM, features of electronic customer relationship management. So there are 6 features included in ECRM. Okay, so next lecture ला आपण या युनिट मधील नेक्स्ट पॉइंट चेकआउट करूया. थँक्यू. कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शन मध्ये आपलं नाव मेन्शन करत जावा.